हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 11वीचं केमिस्ट्री. त्याच्यामध्ये आपण पाहत आहे युनिट नंबर 10, दॅट इज द स्टेट्स ऑफ मॅटर, म्हणजे पदार्थाची अवस्था. त्याच्यामध्ये आपण गॅसियस आणि लिक्विड स्टेटवर जास्त भर देणार आहे. ठीक आहे. काल आपण इंट्रोडक्शन बघितलं, सॉलिड, लिक्विड आणि गॅस याची काही पॉईंट्स बघितले डिफरन्सचे. आज आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस बघणार आहोत, त्याचे टाईप्स बघणार आहोत. बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय? इंटर म्हणजे एका दुसऱ्यासोबत, जसं आपण इंटरनॅशनल म्हणतो, म्हणजे एका नेशनची दुसऱ्या नेशनसोबत. इंट्रा म्हणजे नेशनच्या नेशनमध्ये, पण इंटरनॅशनल म्हटलं म्हणजे एका नेशनचं दुसऱ्या नेशनसोबत. तसंच इंटरमॉलिक्युलर म्हणजे एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबतचे फोर्सेस. ठीक आहे. बघा, होते असं अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणा किंवा रिपल्सिव्ह फोर्सेस म्हणा, हे सगळे इंटरमॉलिक्युलर फोर्समध्ये येतात. बघा, एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत एक तर अट्रॅक्शन किंवा रिपल्शन फोर्सेस, हे एका मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलसोबत नेबरिंग म्हणजे शेजारच्या मॉलिक्युलसोबत राहते, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणतो. म्हणजे एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत अट्रॅक्शन किंवा रिपल्शन कोणत्या नेबरिंग मॉलिक्युलसोबत, दॅट इज कॉल्ड द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. आपण असं पॉईंट्स म्हणू. दुसरा पॉईंट असा आहे का, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस डिक्रीजेस इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द मॉलिक्युल्स. बघा, अट्रॅक्टिव्ह फोर्सेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे सपोज आपण जर पाहून राहिलो, नाव सपोज दिस इज द वन मॉलिक्यूल, दिस इज द अनादर मॉलिक्यूल, यांचं जर तुम्ही सेपरेशनचं डिस्टन्स पाहिला, समजा इतकं डिस्टन्स आहे, हे त्यांचे न्यूक्लियस असेल और वॉट एव्हर समजा, तर हे जे सेपरेशनचं डिस्टन्स जेवढं कमी असेल त्यांचं अट्रॅक्शन जास्त वाढेल. आणि जर सेपरेशन जर का फार जास्त असेल यांचं, तर याच्यामध्ये तुम्ही जर पाहाल डिस्टन्स तुम्हाला जास्त दिसेल. म्हणजे जर दोन मॉलिक्युल्समध्ये जर डिफरन्स जास्त असेल सेपरेशनचं, तर इंटर मॉलिक्युलर म्हणजे या मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत अट्रॅक्शन हे कमी कमी होत जातं. ठीक आहे. आपण ही गोष्ट सॉलिड, लिक्विड आणि गॅसमध्ये पाहिलेली आहे. आपण विचार करू, सपोज जर सॉलिड असेल हा, ठीक आहे, याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स असून सॉलिड्समधले पार्टिकल म्हणा, हे पार्टिकल एकमेकापासून फार जास्त दूर राहत नाही. म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये सगळ्यात जास्त राहील. काऊन? कारण का त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत एकमेकासोबत असोसिएटेड आहे, जास्तीत जास्त एकमेकापासून, म्हणजे जर पाहिलं तुम्ही तर हे असे असे एकमेकापासून अरेंज राहतात. त्यामुळे यांचं डिस्टन्स ऑफ सेपरेशन फार कमी आहे आणि म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत फार जास्त राहतो. जर हीच गोष्ट लिक्विडमध्ये पाहिली, तर लिक्विडमध्ये एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत अटॅच्ड आहे, पण असा एवढा क्लोजली राहत नाही जेवढा क्लोजली तो सॉलिडमध्ये आहे. हेन्स या लिक्विड स्टेटमध्ये जर तुम्ही मॉलिक्यूल पाहता, एक इथं राहते, एक इथं राहते, एक इथं राहते, अशा वेळी नाही, म्हणजे त्यांचं डिफरन्स सेपरेशनचं जास्त आहे आणि म्हणून इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडपेक्षा कमी असतं. जर तुम्ही हीच गोष्ट जर का गॅसियस फॉर्ममध्ये घेतली, तर गॅसियस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअस इन रँडमली मोशन. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलपासून हा वेगवेगळ्या डिफरन्स अंतरावर, म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर राहील. म्हणजे एक मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत असं समजा की नाही पटत अशा टाईपचं आहे. कारण बघा, हे मॉलिक्यूल्स यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी जास्त असल्यामुळे ही एका ठिकाणी कधी राहत नाही, ते कंटिन्युअस रँडम मोशनमध्ये इकडे तिकडे फिरत राहतात कंटेनरमध्ये. आणि म्हणून यांचं एका मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूलसोबत डिस्टन्स सेपरेशनचं फार जास्त आहे आणि म्हणून इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन यांच्यामध्ये फार फार कमी असते. सगळ्यात जास्त इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सॉलिडमध्ये, त्यानंतर लिक्विडमध्ये, सगळ्यात कमी कशामध्ये, तर गॅसमध्ये असते. पण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्यूल डिपेंड्स ऑन दीज फोर्सेस. म्हणजे फिजिकल फोर्सेस, जसं बॉइलिंग पॉईंट घ्या, मेल्टिंग पॉईंट घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्या, सोल्युबिलिटी घ्या, डेन्सिटी घ्या त्याची, ह्या सगळ्या गोष्टी या त्यांच्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनशी निगडीत जरूर असतात. म्हणजे एक लक्षात घ्या, सपोज आता आपण जर म्हटलं की आता सॉलिड आहे, सॉलिडचं जर मला लिक्विड करायचं आहे तर मला हीट करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करून राहिले, स्टेट चेंज करून राहिले, नो मॅटर. म्हणजे सॉलिड पासून लिक्विड तर तुम्ही करून राहिले, पण नक्की काय करून राहिले, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होऊन राहिलं. काऊन का, ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस, द separation between the molecule is also increases.
म्हणजे सॉलिड पासून लिक्विड राहिलं म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे जास्त आहे, सॉलिड पासून इकडे कमी आहे. आणि डबल जर लिक्विडचं जर का गॅसमध्ये कन्व्हर्शन केलं तर तुम्ही अजून टेम्परेचर त्याला देऊन राहिले, म्हणजे आता तर कम्प्लीट सेपरेशन होऊन राहिला, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन नावाची गोष्ट ही संपवण्याच्या मार्गावर तुम्ही लागलेली आहे. म्हणजे अशा कंडिशनमध्ये टेम्परेचर जेवढं वाढेल त्याची कायनेटिक एनर्जी वाढेल, कायनेटिक एनर्जी वाढेल म्हणजे त्याचं काय मुवमेंट वाढेल, मुवमेंट वाढला म्हणजे सरळ एकापासून दुसऱ्याचं अंतर एकदम जास्त राहील, एका मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलसोबत बिलकुल घेण्यात राहणार नाही, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे एकदम कमी होतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याचं बेसिक जरी म्हटलं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन म्हणजे काय फोर्सेस म्हटलं तरी चालेल, तर याचं या प्रकारे. तर या लेक्चरमध्ये तुम्हाला या टाइप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस 5 प्रकारचे दिलेले आहेत. पहिला डायपोल इंटरॅक्शन आहे किंवा अट्रॅक्शन म्हणा, त्यानंतर आयन डायपोल अट्रॅक्शन और इंटरॅक्शन म्हणा, त्यानंतर डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन आहे, चौथा हायड्रोजन बॉन्डिंग आणि पाचवा लंडन डिस्पर्शन फोर्सेस. या युनिटमध्ये आपण आता या लेक्चरमध्ये डायपोल इंटरॅक्शन याच्यावर भर देऊ, बाकीच्या याच्यावर नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. तर आपण आता पाहणार आहे डायपोल इंटरॅक्शन इन डिटेल. आता पाहू आपण डायपोल इंटरॅक्शन और अट्रॅक्शन म्हटलं तरी चालेल. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस 5 प्रकारचे आहेत, त्याच्यामधला पहिला प्रकार आपण आज पाहणार आहे डिटेलमध्ये. बघा शब्दाचा अर्थ घेऊ. डायपोल म्हणजे डाय म्हणजे किती तर 2, पोल म्हणजे इथे काय केमिस्ट्रीमध्ये पोल काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. डायपोल इंटरॅक्शन इट इज इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन वन डायपोल मॉलिक्यूल विथ अनादर नेबरिंग डायपोलर मॉलिक्यूल. म्हणजे एक जर मॉलिक्यूल आहे त्याच्या शेजारचा दुसरा मॉलिक्यूल, पण तो मॉलिक्यूल डायपोलर असला पाहिजे, त्याच्यावर म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल असले पाहिजे आणि याच्यावर सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोल असले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जे इंटरॅक्शन होईल अट्रॅक्शन होईल दॅट इज द डायपोल अट्रॅक्शन. म्हणजे एक मॉलिक्यूल सपोज हा मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, हा वन मॉलिक्यूल आणि हा अनादर मॉलिक्यूल आहे, याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह राहील, हा सेकंड. तर ह्या पॉझिटिव्ह निगेटिव्हमुळे यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे दॅट अट्रॅक्शन इज द डायपोल अट्रॅक्शन ऑर इंटरॅक्शन. आता आपण एक्झाम्पल घेऊ. बघा डायपोलर कसं एक्झाम्पल आपण HCl चा स्टडी करायचं सांगतो. तर H वर पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतो, डेल्टा पॉझिटिव्ह दॅट इज द डेल्टा निगेटिव्ह और पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह म्हणून. काऊन का क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू हायड्रोजन, आणि म्हणून यांचा स्टडी करत असताना आपण हे असं लिहितो. नाव हा एक एरो आणि इकडे पॉझिटिव्ह साइन that indicate the chlorine is more electronegative as compared to hydrogen, and hence that 2 electrons shift more and more towards the chlorine and not on the hydrogen. म्हणजे याच्या मधात जर का तुम्ही 2 इलेक्ट्रॉन दिले तर हे सारखे असायला पाहिजे, म्हणजे सारखे डिस्टन्स ना, पण ते जास्तीत जास्त कोणाकडे शिफ्ट असतात म्हणजे क्लोरीन कडे. कोणता क्लोरीन काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आणि या त्याच्यावरच्या साईनमुळे ह्या एरोमुळे असं सिद्ध होते का याच्यावर पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे आणि याच्यावर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, आणि हा एरो या साईडने शिफ्ट होऊन राहिला म्हणजे हे इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त क्लोरीनकडे शिफ्ट आहे. काऊन कारण त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय टेंडन्सी ऑफ अट्रॅक्टिंग शेअर्ड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट्स, म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची क्षमता. तर जसं तुम्ही HBr घ्या ना, सेमच कंडिशन आहे HBr, इथं सुद्धा तुम्हाला सेम डायपोल मूवमेंट असंच लिहावं लागतं. आता हा एक मॉलिक्यूल आहे, HCl चा एक मॉलिक्यूल आहे, HCl चे दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्शन करन, अजून असे लाखो करोडो मॉलिक्यूल सोबत इंटरॅक्शन करनच. मग आता हा डायपोलर आहे हे कशावरून समजल तर याच्यासाठी डायपोल मूवमेंट काढावं लागते. डायपोल मूवमेंट इक्वल्स टू charge into distance of separation of 2 molecules. Now dipole moment म्हणजे mu, charge म्हणजे q, आणि distance of separation equals to the r.
Now mu equals to q unit r. What is q? Q is the charge and what is r? R is the distance of separation between the two that molecules. ठीक आहे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस असं मॉलिक्यूल म्हटलं की या विदिन द मॉलिक्यूल असं म्हटलं ते सांगा. म्हणजे आता डायपोल मोमेंट जर तुम्हाला काढायची आहे, मग आता म्यू इक्वल्स टू क्यू इंटू आर. नाव क्यू, व्हॉट इज क्यू? क्यू इज द चार्ज, दॅट इज द कुलम. चार्ज आपण कशामध्ये मोजतो? कुलममध्ये. आणि तुम्ही डिस्टन्स कशामध्ये मोजणार आहे? मीटरमध्ये. हेन्स याचं जर युनिट असेल, युनिट काय आहे त्याचं? युनिट आहे ते डबाय. डबाय म्हणजे डी. हेन्स 1 डबाय इक्वल्स टू 3.333 into 10 to the power minus 30 coulomb per meter. डायपोल मोमेंट काढता आपल्याला याची कशाची, कोणत्या मॉलिक्यूलची डायपोल मोमेंट काढता येते? त्याची डायपोल मोमेंट जर काही व्हॅल्यू मध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये दोन पोल आहे म्हणजे आहे. मग बघा, डायपोल मोमेंट चार्ज इंटू डिस्टन्स. चार्जला आपण सी मध्ये मोजतो म्हणजे कुलम मध्ये, आणि डिस्टन्सला आपण मीटर मध्ये मोजू. मग आता याचं युनिट आहे कशाचं? डायपोल मुवमेंटचं. काय? डबा आहे. हे त्याचं म्हणजे नोटेशन आहे, आपण त्याला म्हणतो, संबोधतो. युनिट काय त्याचं? डबा आहे. ठीक आहे, जसं आपण लिक्विड मोजायचं तर लिटर मध्ये मोजतो तसं. तर डबा आहे. डबा दॅट इज द कॅपिटल टी. व्हॉट इज 1 डबा? 1 डबा इक्वल्स टू 3.33564 into 10 to the power minus 30 कुलम पर मीटर. सेंटीमीटर नाही आहे ते, सेंटीमीटर असतं, सी स्मॉल असता, एम सुद्धा स्मॉल असता. सी कॅपिटल आहे आणि स्मॉल मोठा आहे म्हणजे कुलम पर मीटर असं ते आहे. आणि जर याची व्हॅल्यू काही ना काही 1 मध्ये येईल. आता जसं पहा, तुम्ही जर HCl ची जर का व्हॅल्यू पाहिली तर 1.03 डबा येते. जर तुम्ही H2O म्हणजे वॉटरची जर ही व्हॅल्यू पाहिली तर 1.85 डबा येते. जर सपोज एक्झाम्पल CH3CN ची जर तुम्ही व्हॅल्यू पाहिली तर 3.9 डबा येते जवळपास येते. काही लहानशी गोष्ट नाही आहे ती, जवळपास त्याच्या येते. म्हणजे ह्या व्हॅल्यू आहे. जसं आता हे समजा 1.85 आहे म्हणजे 1.85 इंटू एवढं, समजा 1 डबा आहे म्हणजे एवढं, तर 1.8 डबा आहे म्हणजे किती? तर एवढं कुलम पर मीटर एवढा चार्ज त्याच्यावर, हेच त्याच्यावर नेट डायपोल मोमेंट आहे नाही. मग आता हे लक्षात घ्या. आता हा झाला एक मॉलिक्यूल. सपोज आता HCl ची गोष्ट चालू आहे तर नाव H आणि हा Cl. पहा, याच्यावर पॉझिटिव्ह, याच्यावर निगेटिव्ह. ठीक आहे, तसाच दुसरा सुद्धा HCl मॉलिक्यूल राहील. एका बीकर मध्ये एकच मॉलिक्यूल राहते का? HCl. इथं निगेटिव्ह कॅरेक्टर, इथं पॉझिटिव्ह. दॅट अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऑफ द एनी टर्मिनल ऑफ दॅट द मॉलिक्यूल इज द डायपोल इंटरॅक्शन ऑर अट्रॅक्शन. ठीक आहे, जसं आपण HF मॉलिक्यूलचं करू. HF म्हणजे हायड्रोजन फ्लोराईड. हा एक HF मॉलिक्यूल आहे, हा दुसरा HF मॉलिक्यूल आहे, हा तिसरा HF मॉलिक्यूल आहे आणि सो ऑन. आपल्याला काय माहिती त्याचं किती आहे? हे पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला, हा पॉझिटिव्ह झाला, हा निगेटिव्ह झाला. ठीक आहे, तर आता एक लक्षात घ्या, पहा हा एक मॉलिक्यूल झाला, हा दुसरा मॉलिक्यूल झाला, हा तिसरा मॉलिक्यूल झाला. आता याच्यामध्ये पहा अट्रॅक्शन वाढेल का नाही वाढेल? बिलकुल वाढेल. आणि हेन्स दॅट अट्रॅक्शन इज द डायपोल इंटरॅक्शन ऑर अट्रॅक्शन. हे डिपेंड राहते याची व्हॅल्यू किती येते. म्हणजे हे जेवढं जास्त राहील, डबाची व्हॅल्यू जेवढी जास्त राहील त्याच्यामध्ये डायपोल मुवमेंट तेवढी जास्त राहील. डायपोल मुवमेंटमुळे त्यांचं एका मॉलिक्यूलचं दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत अट्रॅक्शन हे जास्त राहील. आता बघा, हे जे तुम्ही म्हणता डायपोल मुवमेंट और डायपोल अट्रॅक्शन और इंटरॅक्शन, हे की फार स्ट्रॉंग नाही आहे, हे वीक आहे. जवळजवळ किती राहते माहिती आहे का? इट इज वीक आहे, लक्षात घ्या. आणि 3 to 4 किलो जूल आणि मोल इनवर्स एवढी एनर्जी याच्यामध्ये राहते. हे फोर्सेस तेव्हाच अस्तित्वात येतात जेव्हा यांचं अट्रॅक्शनसाठी यांचं सेपरेशन डिस्टन्स कमी असेल तेव्हाच. आता होते कसं, अजून एक पॉईंट बोलायचा म्हणजे असा, जर का मॉलिक्युल्स मध्ये सपोज एखादं लिक्विड आहे, जसं HCl लिक्विड घ्या किंवा कोणतं लिक्विड घ्या किंवा फक्त सॉलिड घ्या. हा, गॅसेसमध्ये ही गोष्ट येत नाही. कोण का गॅसमध्ये काय होऊन राहिलं का, गॅस मॉलिक्युल्स एकापासून दुसऱ्यापर्यंत जवळजवळ राहतच नाही. त्यामुळे सेपरेशन डिस्टन्स जास्त आहे, त्यामुळे डायपोल अट्रॅक्शनचा तिथं विषयच येत नाही. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, इट इज वीक, डब्ल्यू फॉर द वीक. का बरं? कोण का, हा सॉलिड लिक्विडशी रिलेटेड आहे, त्याची एनर्जी पहा, किलो जूल पर मोल किती आहे? 3 किंवा 4 किलो जूल मोल इनवर्स आहे. हे कमीत कमी झालं, फार कमी झालं. हे का बरं? कारण का हा वीक प्रोसेस असल्यासारखा झाला. हे लक्षात घ्या. आणि म्हणून हे सॉलिड लिक्विड मध्ये जास्तीत जास्त एक्झिस्ट करते. जसं HCl असेल, HBrचं लिक्विड असेल. आता HCl म्हणा की HBr घ्या, त्यांच्या जर का डबाची मुवमेंट जर का तुम्हाला माहित असेल, म्हणजे डायपोल युनिट जर तुम्हाला असेल त्याच्याकडे, त्याची व्हॅल्यू जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला लक्षात येईल तर त्याचं किती डायपोल मुवमेंट आहे. आणि जेवढं त्याचं डायपोल मुवमेंट वाढते
त्यांचं एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत अट्रॅक्शन वाढते आणि ही गोष्ट त्यांची बॉइलिंग पॉईंट वाढवण्यात सुद्धा मदत करते. जसं CH3CN जर असेल सपोज, तर याचं तुम्ही पाहा तर डायपोल मुवमेंट फार जास्त आहे, त्यामुळे याच्यावर लक्षात येते का एका मॉलिक्युलचं दुसऱ्या मॉलिक्युलसोबत अट्रॅक्शन किती जास्त आहे. ठीक आहे, तर या प्रकारे हे झालं डायपोल डायपोल अट्रॅक्शन, त्याला इंटरॅक्शन म्हटलं तरी चालेल. पुढच्या लेक्चरमध्ये याच्यानंतरचे आपण काय पाहणार आहे, तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहणार आहे. तिथपर्यंत धन्यवाद.